कधी कधी काही नाती यासाठी देखील सोडून द्यायला हवी, कारण तुम्ही लाख प्रयत्न करून देखील त्या नात्यामध्ये तुमची कदर केली जात नाही. आपल्या आधीही लोकांच्या जीवनामध्ये स्पेशल लोक असतात आणि आपल्या जाण्यानंतरही लोकांच्या जीवनात स्पेशल लोक येतात. आपण उगाच भ्रमात असतो की आपण त्यांच्यासाठी कायम स्पेशल आहोत. तुम्ही हजारदा एखाद्या व्यक्तीला सांगूनही की ती व्यक्ती तुमच्यासाठी किती स्पेशल आहे, त्या व्यक्तीचा आनंद तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे, आणि तरी देखील ती व्यक्ती समजू शकत नसेल, तर मित्रांनो, आता वेळ आली आहे त्याच 2 ओळी तुम्ही स्वतःसाठी म्हणा की मी स्वतःसाठी किती स्पेशल आहे आणि माझा आनंद माझ्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. जर एखाद्या व्यक्तीचं खरं रूप तुम्हाला माहीत असून देखील जर तुम्ही त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यातून दूर करू शकत नसाल, तर लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या आयुष्यात दुःख स्वतःच विकत घेतलेले आहे. जर कुठल्याही नात्यामध्ये तुम्हाला कुणाच्या प्रेम, वेळ आणि काळजीसाठी भीक मागावी लागत असेल, तर समजून जा की त्या नात्याला तुम्ही एकटेच घेऊन चालत आहात. एका दरवाजावर लिहिलेलं होतं, आत येऊ नको, कारण आज मी खूप दुःखी आहे. शिकलेले समजूतदार लोक सगळे परत गेले. मध्ये तोच गेला ज्याला काळजी होती. माहित आहे का मी नेहमी आनंदी का राहते? कारण मी स्वतःशिवाय इतर कुणाकडूनही काहीच अपेक्षा करत नाही. चेहरे अनोळखी झाले तर काही वाटत नाही, परंतु मित्रांनो, वागणूक अनोळखी झाली की खूप त्रासदायक ठरते. किती अजब आहे ना, कुणी तरसत राहतो बोलण्यासाठी आणि कुणाला काहीच काळजी नसते त्याची. मित्रांनो, तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला खूप व्हॅल्यू देऊ लागतात, तेव्हा तुमची व्हॅल्यू त्या व्यक्तीच्या नजरेत कमी होत असते. बऱ्याच वेळा तुम्ही आयुष्यात एक चुकीचं नातं हारून सुद्धा खूप काही जिंकून जातात. जे तुमच्या भावनांची कदर करत नाही, त्यांच्या मागे वेडं होणं हे प्रेम नाही तर मूर्खपणा आहे. खूप अवघड आहे सर्व नात्यांना एकाच वेळी आनंदी ठेवणं. दिवा लावताच अंधारही रुसून जातो. कुणीही सोडून जाओ, आता मला त्रास होत नाही, कारण मी त्या नात्यामध्ये धोका खाल्ला आहे ज्या नात्याचा मला अभिमान होता. नाही खाल्ली ठोकर प्रवासात तर ध्येयाचं महत्त्व कसं कळेल? जर नाही धडकले चुकीवर तर बरोबर कसं कळेल? खूप नाजूक वाटत होते काही लोक, पण जेव्हा खरं कळालं तेव्हा दगडाचे निघाले काही लोक. कुणी कुणाचं नसतं इथे, कुणी कुणाचं नसतं इथे, या सर्व म्हणण्याच्या गोष्टी आहे. आपलं दुःख आपलंच असतं आणि सहनही स्वतःलाच करावं लागतं. तुटलेल्या मनानं शिकवलीये जीवन जगण्याची पद्धत. आता कुणाची हिम्मत नाही जो मला पाडून दाखवेल. जेव्हा लोकांचं मन भरतं तेव्हा लोक तसे राहत नाही जसे ते पूर्वी असायचे. शक्य असेल तर जवळ येऊन बघावं मनातलं दुःख, कारण दुरून तर सर्वच गोष्टी छोट्या दिसत असतात. जीवनामध्ये ज्याच्यावर जितकं प्रेम कराल तो तितकाच रडवेल. लिहून घ्या मित्रांनो, आयुष्यात हे तत्व खूप कामी येणार आहे. फक्त तोंडाने बोलून काहीच होत नाही, मनातून साथ देणे खूप गरजेचे असते. जर कुणी वारंवार मन दुखावत असेल तर आवड सोडून द्यावी, आणि जर ती गोष्ट तुमच्या रिस्पेक्टवर येत असेल तर प्रेम करणंच सोडून द्यावं. क्षणात तुटून जातात आयुष्यभराची नाती, जसं की डोळ्यातून पडता क्षणी परका होतो स्वतःचाच अश्रू. चांगले असतात ते वाईट लोक, कमीत कमी ते चांगलं असण्याचं नाटक तरी करत नाहीत. धन्यवाद मित्रांनो. आजचे हे हृदयाला स्पर्श करणारे विचार तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की कळवा.
व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर आमचं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन हार्ट टचिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत पाहत रहा, ऐकत रहा जीवन एक रंगमंच. थँक्यू फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग.